कसायला काय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखी गोष्ट आहे महाराज. इतकी नाव आहे गावमध्ये दारुड्याची, इतकी नाव आहे. भांडे विकून दारू पेणारे लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले हात महालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. बोला तुमचं काय हा विनोद वाटला तुम्हाला? आणि बरेच लोक म्हणतात बा पुरी कमी पोरं जास्त आहे. हे पोरं आहेत भरपूर, पण पुरी देण्याच्या लायक पोरं कोण आहेत? मला पोरीची फी डब्यात लपून ठेवली. माझ्या पुरीला सोमवारी फी भरायची म्हणून आईनं 30 रुपये डब्यात लपून ठेवले. त्या बेवड्याला त्या 30 रुपयाची कोण आणले? ती पुरगी शाळेत जाऊन भेटली. बरं दारुड्याच्या घरातली एवढी सोन्यासारखी दिवाळी झाली. काय दारुड्याच्या घरात दिवाळी? सगळ्या पोरी मला सांगा पोरीनो, तुम्ही 5वीला आहे आणि तुमचा भाऊ 3रीला आहे. तुम्ही शाळेतून येताना गप्पा आणि जाता का डायरेक्ट गप्पा आहे? कोणाशी? भावाशी. कशा गप्पा आहे तुमच्या? सांगू पटकन. हे आज लई द्यायला सांगितलं, आज लई ग्रहपाठ सांगितला आणि त्याला सरांनी बहीण भाऊ गप्पा मारतो. बहीण रस्त्याला काय म्हणते माहिती? हे घरी गेल्यावर मला एक आकृती काढून दिशी ना. कोणा म्हणते? भाऊ काय म्हणतो म्हणजे ती पण भाजी पण द्यावं लागेल. काय पावळे तू निबंध दिले मी तुझी. अशा गप्पा हाणीत हाणीत बहीण भाऊ घरी येतात. आई वरत्यावर बसते. आईनं पोरं धरतात तर आईचा घाल वाटतात. 5वीची पोरगी आई पुढे, 5वीची पोरगी आई पुढे धरतात टाकते. आईला म्हणते आई भूक लागली, आई मला भूक लागली. आई घरात डबावून शकते. टोपलं एकच भाकर टोपल्या आणि खाणारी पोरं टोपलं नाही. ती भाकर बारीक सोडते आणि कालवण वाटते आणि काला करून देते. आई पुढे बसते, दोन्ही पोरं काला खातात. ती 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आहे ना? आई 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 तू जेव ना, 2-3 घास आई तू जेव. आई म्हणते नको, मी संध्याकाळी जेवण. ती 5वीची पोरगी म्हणते आई तू संध्याकाळी जेवणार नाही का? आई नाही जेवणार. आई नाही. माझा बाप दारू घेऊन आला की तुला रोज मारतो. आई तू जेवणार नाही. तेवढ्यात दारुड्याचा आवाज आला. दारुड्याने शिवी दिली. 5वीच्या पोरीनं भावाला मिठी मारली. दोघं बहीण भाऊ खाटाखाली लपले. बापाच्या शिवी ऐकले. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. बहिणीनं तोंडावर गोदडी घेतली. दारुड्यानं दरवाजाला लाथ मारली. बायकोच्या कानपाटीत ठेवून दिली. 5वीची पोरगी तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या कशा आईला मारतोय हे कळते. हे मी तुम्हाला मालिका सांगत नाही, हे मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही. या माझ्यासमोर कीर्तनात बसलेले 80 टक्के दारुड्यांच्या घरात दिसत आहे. इतकी वाईट अवलाद लोकांची झाली महाराज. आणि नेमका जंब नावाचा सासरा या पोरीला दिला. आणि आज तुम्हाला मला सगळ्यांना काय झालं? जंब. नवरीचं नावे उपाय, नवऱ्याचं नावे काम, सासूचं नावे वासना आणि सासऱ्याचं नावे नंबर. आता त्या सासऱ्याला 4 मुली आहेत. या तिच्या कोण होती? नंदा. त्या नंदांची नाव आहे का? नंदा किती आहे? 4. आशा, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. हे झालं 4 नंदा. आणि ह्या नंदांना 6 भाऊ आहेत. 6 भाऊंचे कोण झाले? कोण? 3. त्या 3ची नाव आहे का? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि एवढं गचपण्याच्या आणि ह्या गावात ती पोर नांदती. त्या पोरीचं नाव कराट. आणि ती याच्यात नांदायला आली आणि गावात सप्ता बसला. उद्या का आलाय? ताप गेला पुरीला आणायला. बाई लय पाहुणे आले. चाल आलोय तुला न्यायला.
मुलगी म्हणली बाबा त्यांना विचारा. त्यांना म्हणजे नवऱ्याला जावय बा मुलगी पाठवा. मामा काय चालत आपल्या या घरात? मी 9वी पासून तुमच्या पुढे त्या शब्दाच्या पुढे नाही. माझ्या आईला विचारा येईन बाई मुलगी पाठवा. काय येईल दारातली कुत्री घरातली मी साधी ती वड्या मुखली मी घरात मुखली. तिचं कुणी ऐकलं माझं कुणी ऐकलं. येईल बा मुलगी पाठवा. काय येईल बा मी वाद्यातला आहे. आता पोरीनं खरं सांगा बाप न्यायला आला आणि नवऱ्याचा नाही म्हणला. बाप हसतो का रडतो. गेला बाप जवळ मुलगी येते असा गावाला टपकन मुका घेतला. बाळा आलतो तुला न्यायला. होती इच्छा एक दिवस न्यावं. तुझ्या आईची इच्छा होती. गप्पा झाल्या असत्या पोरं वाटेवर थोडेसे खेळले असते. आम्हालाही पण महिना 15 दिवस बरं वाटलं असत. बाबा नाही पाठवत मला. तो रडला आणि त्या रडणाऱ्या बापाचा हात धरून पुरीने विचारलं बाबा डोळ्याचं पाणी पुसा बाबा. अगं पुरी हे नाही राहत म्हणा. बाबा तुम्ही माझ्या दारातून रडताना हा तुमचा अपमान नाही हा माझा अपमान आहे. वाईट बसा डोळ्यात. आणि बाबा माझ्या दारात येऊन तुम्हाला रडायची वेळ आली ना याला जबाबदार मी नाहीये बाबा तुम्ही जबाबदार आहे. बापाची गपकन पोरीचा हात धरला. बाई तू मला दोषी ठरवते का ग? बाप आहे ना तुझा मी. बाबा तसं नाहीये. बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर काम नावाचा नवरा मला करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच झाली नसती का? मेरे मूक
कधी या काकड्याच्या अभंगाचा विचार केला नसतो. पिसाळ्यावानी काकडे करायचे, पिसाळ्यावानी आहेत ते दिंडीतले काकडे तर जेवण झालं वाजवापासून लिंबाच्या झाडापर्यंत. अरे काय काकडे करतोय आपण, काय हरिपाठ करतोय. विचार करा, महाराजांच्या गावाचं कौतुक करावं. एवढा मोठा सप्ताह केला, कीर्तन करायचं मानधन देणाऱ्याचं पहिलं कौतुक करावं आणि अख्ख्या लोकांना अन्नदान घालणाऱ्या पहिल्या माणसाचं कौतुक करावं. अख्ख्या लोकांना जेवण सांगणारा एकटा माणूस आहे, कीर्तनाचं सौजन्य देणारा एकटा माणूस आहे. आणि एवढा मोठा सप्ताह आहे, फक्त काम नावाचा नवरा करून दिल्यामुळं माझ्या हृदयाला भीती आहे, भीती तयार झाली. आता इथून पुढे नुसते सत्य करून चालणार नाही. तरुण पोरं ध्यानात ठेवा, तुमच्या अंगात ताकद आहे तशी तुम्हाला अजून 2-4 दिवस किंमत आहे. 18 तारखेला 5 वाजता तुमची किंमत संपणार. मग तुम्हाला डायरेक्ट 2029 लाच किंमत आहे. मध्ये तुम्ही चुकेल तंबाखू वाढून खात असेल. काही लोकांना तुमचं घेणं नाही, लोक वापरून घेणार, सीझन संपला सोडून देणार. लोकांना काय घेणं, आता हे माझं मशीन चांगलंय, अजून ते थकलंय आता हे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या माझी 2-4 जात पडले लोक काय तारीख, लोक म्हणजे हवा जायला लागली, उलफट बोलायला लागलं, बंद करून लागलं. लोकांना काय घेणं, हे तुमचा खिस्सा हे बरे, तुमचा खिस्सा गरम आहे त्यावर हे लोकांना काही तुमचं घेणं नाही. इंग्लिशचे 7 वाक्य ऐका. हे काल खरे, आज खरे. हे अंगातली ताकद जपून वापरा, पावसाला संपल्यावर खेकडं निघत नाही. अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकलं का तुमचा गेम होणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग घेतला का. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, असा माझी इच्छा आहे. काहीच इच्छा नाही तुझी. आता तू घरीच राह, कोंबडीच्या अंडे बाज राह, काय करू. शरीर थकलं का सगळं थकलं. एक अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे. हे समुद्रावर फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं त्याला ठेवा. आणि महिला मंडळ राहणार असेल माझा हात भरपूर. घरी गेल्यावर जरा मुलींकडे लक्ष द्या. मुलींचे जरा मोबाईल चेक करा, जरा मेसेज वाचित जा. आपली प्रगती कुठवर गेली याचा अंदाज येईल. आपली पोरगी 6 तासामध्ये 3 तास फक्त मोबाईलच पाहते, याचं जरा भान ठेवा. मुलगी बॅलन्स करून टाकते, याचं भान ठेवा. मुलीला एसटीचा पास काढून दिलता, पास पंचच नाही, पण हेलिकॉप्टरनं वर्गात उतरली का ते पहा. महिला मंडळ खरायचं खोटाय बोला. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. शालू घेतला का लागणार? शालू घेतला ना, एवढ्याचा 25,000चा. खरं बोल पाहिजे ना, दाखवून तू किती वाजता किती वेळा नेसली होती आखरीचा राहत. अगं तू 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच का पाहिजे. काय पैसा घालतात लोक. हे आता हे मी हे महाराज, मी मोबाईल वापरीत नाही, आपली परिस्थिती नाही. मी मोबाईल वापरते. मी माझ्या आयुष्यात मोबाईल कधी इकडे घेतला नाही आणि कधी वापरीत नाही. मोबाईल असं कोणत्या दुकानच्या उद्घाटनाला गेलं का तोच घेतो आपल्याला. तेवढे 2-4 वर्ष निघून झाले. आता एकदम मला दिवाळी नंतर देतो, पण दिवाळी होती काही जागाच होईल. काय करावं. मला व्हॉट्सअप नाही, मला फेसबुक नाही, माझा मोबाईल स्क्रीन टच नाही. लोकांचा संबंध एकदम कमी. हॅलो 1च सेकंद बोलतो तुम्ही माझ्याशी, कधी लावून पहा. हॅलो यस नो बोलत तिकडं काय
हॅलो पुढे नदी वय जळवतो येतो काय जाणून खाल गोबीर वाजते मूर्खासारखे आपल्या गप्पा आणि याच्या पायी फक्त सगळ्या महिलांना आता हरिहर भेटे आज कोणत्याही स्त्रीनं 22 दिवस सुट्टी होती पोरांना आता 15 दिवस कोणत्या आईनं मुलाला बसायला शिकवलं तिने फक्त कोर्टवर करायचं तुझा इथं भव्य नागरी सत्कार करणार तुला आदर्श माता पुरस्कार देणार नाही 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 म्हणायला काही वाटत नाही महालिका भाऊ डोळे गेले कोणाला बसायला शिकवायला काय झालं थोबारा पुढे काय नावले त्या मालिका त्या खाली मालिका बाजू नवऱ्याला म्हणजे खाऊ त्या खालच्या भागात तिला पहिला नवरा होता आज ती दुसऱ्या बाबासाहेब हो उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं तर काय होईल तुम्हाला ते मोरते पण हा प्रयोग नाही केल्यावर तुझं काय होईल हे सांग काय पोरला पसायदान शिकवायला हे काय झालं तुम्हाला पसायदान शिकवायला त्याची दवाईला शिवाजी घालवला एवढं म्हणायचं त्याचा पावडा काय तुम्हाला समजत नाही कशाचे पैसे नवरीला जरा लग्नात कमी सजवीचा काय कोणी जर मेकअप नवरदेवाला नवरी ओळखू काय नवरी सजित्यात इथं हिरव्या बांगड्या इथं मेहंदी इथं पट्टी चमकी इथं चमकी इथं चमकी इकडं चमकी इथं चमकी डोळ्यांना असं कलर लिपस्टिक केसरांचा फुगा एक पट घालाव माझी केस मोकळे अगं तू घुमती का हिंडती काय नव्या नवरीचं बोलणं हे नव्या नवरीचं बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गोष्टी होती का व्याकरण शिकायला लई नाजूक बोलत हे लई नाजूक बोलत केव्हा 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 अशा वेळी किंमत येते केव्हा तेव्हा केव्हा अय्या बाबा मला तुम्ही सासुरवासी का केलं कदा सासुरवासी माझा केलं भगवंता 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 कदा सासुरवासी माझा केलं भगवंता
16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्या कार्यक्रमाचे हास्य कार्यक्रमाचे संयोजक हनुमंत वैद्यराव राजपुरे आणि महाप्रसादाचे किशोरप्पा गायकवाड कार्यक्रमाचे मला म्हणवायचं का नाही 10 वाजले तुमचं आज काहीच आहे बसायचं कवर तुम्हाला माया पुढे बसून एकच तास झाल्यासारखं वाटते माझ्या कीर्तनाचं रोज असंच दुःख नाही ही कीर्तनं थोडीशी कानाला वाईट आहे पण काळाशी का बोलू नये का बोलू नये आमचे कीर्तनकार लोकांनी लोक पोचाट केले पोचा सज्जन हो भाविक हो ते भाविक काय पहिल्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमाला भजन करा